नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या ड्रीम मेकर्स अकॅडमी मध्ये. मित्रांनो, आज आपण पुन्हा पोलीस भरतीचे जीकेचे प्रश्न घेऊन आले आहोत. तर चला सुरुवात करूया आपला आजच्या पहिल्या प्रश्नाला. लॉपिंग गॅसचे रासायनिक नाव काय आहे? नायट्रस ऑक्साईड. सूर्यामध्ये सर्वात जास्त वायू कोणता आहे? हायड्रोजन. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्षा कोण होत्या? अॅनी बेझंट. बंगालची फाळणी केव्हा आणि कोणी केली? गव्हर्नर लॉर्ड कर्झन यांनी 1905 मध्ये. संविधान सभेचे अध्यक्ष हंगामी अध्यक्ष विचारले म्हणून कोणाची निवड झाली? सच्चिदानंद सिन्हा. समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्वाचा नारा कोणत्या क्रांतीची निर्मिती आहे? फ्रेंच राज्यक्रांती. पाण्याचा सर्वोत्तम प्रकार कोणता आहे? पावसाचे पाणी. कोणत्या मुघल सम्राटच्या काळात चित्रकला शिखरावर पोहोचली? जहांगीर. नालंदा विद्यापीठाची स्थापना कोणी केली? कुमारगुप्त यांनी. भारताच्या राष्ट्रध्वजाची रचना कोणी केली? मॅडम भिकाजी कामा. महाराष्ट्राच्या कोणत्या दिशेला सातपुडा पर्वतरांगा व गाविलगड टेकड्या आहेत? उत्तर दिशेला. मेळघाट हे वाघासाठी प्रसिद्ध जंगल कोणत्या जिल्ह्यात आहे? अमरावती जिल्ह्यात. अमरावती जिल्ह्यातून जाणाऱ्या सातपुडा पर्वतरांगेस काय म्हणतात? गाविलगड रांग. भारताची पहिली महिला लोकसभा अध्यक्ष कोण आहे? मीरा कुमार. शून्याचा शोध कोणी लावला? आर्यभट्ट यांनी. अजिंठ्याच्या लेण्यामधील चित्रे कोणत्या धर्माशी संबंधित आहेत? बौद्ध धर्माशी. राष्ट्रीय विकास परिषदेचे अध्यक्ष कोण आहेत? पंतप्रधान. सूर्याच्या पृष्ठभागाचे तापमान किती असते? 6000 डिग्री सेल्सिअस. पृथ्वी आपल्या अक्षावर कोणत्या कोनातून झुकलेली आहे? 23.5 अंश सेल्सिअस. अंशाने झुकलेली आहे. राष्ट्रपतीचा अध्यादेश किती काळ लागू राहतो? 6 महिने. ब्रिटिश संसदेवर निवडून आलेले पहिले भारतीय कोण होते? दादाभाई नौरोजी. भारतात ब्रह्मदेवाचे एकमेव मंदिर कोठे आहे? पुष्कर, राजस्थान मध्ये. राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण आहेत? उपाध्यक्ष. रामायण कोणी लिहिले? महर्षी वाल्मिकी यांनी. क्षेत्रफळानुसार जगातील सर्वात लहान देश कोणता? व्हॅटिकन सिटी. 2011 साली दक्षिण सुदान या नवनिर्मित राष्ट्राची राजधानी कोणती आहे? जुबा. नियोजन आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? पंतप्रधान. एन.ए. अकबरी लेखक कोण होते? अबुल फजल. कोणता देश संयुक्त राष्ट्राच्या 193 सदस्य बनला? दक्षिण सुदान. घटनेच्या कोणत्या कलमानुसार हिंदी ही राष्ट्रभाषा म्हणून घोषित करण्यात आली? कलम 343. ऑलिम्पिक खेळाच्या एकेरीत सुवर्ण पदक जिंकणारा एकमेव भारतीय कोण? अभिनव बिंद्रा. आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिन कधी साजरा केला जातो? 10 डिसेंबर. सतार आणि तबल्याचे जनक कोणाला मानले जाते? अमीर खुसरो. पिओरिया रोग शरीराच्या कोणत्या भागावर परिणाम करतो? दात आणि हिरड्या. नाशिक कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे? गोदावरी. जपानचे चलन काय आहे? येन. हे पहा मित्रांनो, आपला व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा. राष्ट्रीय संरक्षण अकादमी कोठे आहे? पुणे जवळील खडकवासला येथे. मानवी शरीरात किती गुणसूत्र असतात? हे पहा 23 जोड्या असतात किंवा 46 गुणसूत्र. कसोटी सामन्यांच्या एका डावात सर्व 10 बळी घेणारा भारतीय कोण आहे? अनिल कुंबळे. 29 किलोमीटर उंचीपर्यंत वातावरणाचा कोणता भाग आढळतो? क्षोभमंडल. 1857च्या उठावाचे तात्काळ कारण काय होते? सैन्यास ग्रीस केलेल्या कारतुसांचा वापर. भारतातील पहिले टपाल तिकीट कधी सुरू झाले? 1854. हरियाणाचे क्षेत्रफळ किती चौरस किलोमीटर आहे? 44,212. संयुक्त राष्ट्र संघटनेचे सध्याचे सरचिटणीस कोण आहेत? अँटोनियो गुटेरेस. ब जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे कोणता आजार होतो? पेरिबेरी. चरबी विरघळणारे जीवनसत्व म्हणजे काय? अ आणि ई. भारतातील सर्वात जास्त रेशीम उत्पादन करणारे राज्य कोणते? कर्नाटक. हिमालयाच्या रोहतांग खिंडी नजीक कोणत्या नदीचा उगम आहे? बियास. फेकरी हा औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? जळगाव. भारतीय पठारी प्रदेशाने किती क्षेत्र व्यापले आहे? 12 लाख चौरस किलोमीटर. पद्मावत कोणी रचले? मलिक मोहम्मद जयासी यांनी. अलीगड चळवळ कशाशी संबंधित आहे? सर सय्यद अहमद खान. भारतातील कोणत्या राज्यात लोकसंख्येची घनता सर्वात कमी आहे? अरुणाचल प्रदेश. मीनाक्षी मंदिर कोठे आहे? मदुराई
तामिळनाडू या ठिकाणी. तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशाच्या किनारपट्टीचे नाव काय? कोरोमंडल किनारा. उज्जैन कोणत्या नदीच्या काठावर वसले आहे? शिप्रा. टेलिफोनचा शोध कोणी लावला? अलेक्झांडर ग्राहम बेल यांनी. आराम हराम है ही घोषणा कोणी दिली? जवाहरलाल नेहरू यांनी. सती प्रथा बंद करण्यासाठी कोणत्या समाजसुधारकांनी सर्वाधिक प्रयत्न केले? राजाराम मोहन राय यांनी. रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली? स्वामी विवेकानंद यांनी. महात्मा गांधी यांचा जन्मदिवस कोणत्या तारखेला साजरा केला जातो? 2 ऑक्टोबर. दिल्लीतील लाल बहादूर शास्त्री यांच्या समाधीचे नाव काय? विजय घाट. ओणम हा कोणत्या राज्यातील प्रसिद्ध सण आहे? केरळ. भारतात जिप्समचे सर्वात जास्त उत्पादन कोणते राज्य करते? राजस्थान. किंवा कोणत्या राज्यात जास्त उत्पादन आहे? राजस्थान. भारताच्या पहिल्या महिला IPS अधिकारी कोण? किरण बेदी. ऑस्कर पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? चित्रपट. दिल्लीतील लाल किल्ला कोणी बांधला? मुघल सम्राट शहाजहानने. अमेरिकेने हिरोशिमा जपानवर अणुबॉम्ब कधी टाकला? 6 ऑगस्ट 1945. महात्मा गांधींची हत्या कधी व कोणी केली? 30 जानेवारी 1948 रोजी नथुराम गोडसे यांनी केली होती. तेलंगणा राज्य अलीकडे कोणत्या राज्यातून तयार झाले आहे? आंध्र प्रदेश. औरंगाबाद मध्ये ताजमहालाची प्रतिकृती कोणी बांधली? औरंगजेब यांनी. भारतातील भाषेचा आधार बनणारे पहिले राज्य कोणते? आंध्र प्रदेश. चंद्रगुप्त मौर्याच्या दरबारात आलेला सेल्युकसचा राजदूत कोण होता? मेगास्थेनेस. गायत्री मंत्राचा उल्लेख कोणत्या ग्रंथात आहे? ऋग्वेद. अनुवांशिकतेचे नियम कोणी मांडले? ग्रेगर मेंडल. तोडा जमात कोणत्या राज्यात राहतात? तामिळनाडू. तंजोरचे बृहदेश्वर मंदिर कोणी बांधले? राजराजा पहिला चोळ यांनी. 2015च्या विश्वचषक कोठे झाला? न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये. जगात सर्वात जास्त चांदीचे उत्पादन कोणत्या देशात आहे? मेक्सिको. भारताच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण होत्या? श्रीमती सुचेता कृपलानी. हरियाणाचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? पंडित भागवत तयार शर्मा. संयुक्त राष्ट्र संघटनेचे पहिले सरचिटणीस कोण होते? त्रिगवेली. अयोध्या कोणत्या नदीच्या काठावर आहे? शरयू. कामगार दिन साजरा केला जातो 1 मेला. 2018 मध्ये फुटबॉल विश्वचषक कोठे होणार आहे? रशिया. हे पहा आपण मित्रांनो PYQ घेत आहोत, त्याच्यामुळे थोडस जुने चालू घडामोडीचे प्रश्न आलेले आहेत. असहकार चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली? 1920 या वर्षी. भारतीय संसदेचे कनिष्ठ सभागृह कोणते? लोकसभा. गेटवे ऑफ इंडिया कोठे आहे? मुंबई. जागतिक पर्यावरण दिन कधी साजरा केला जातो? 5 जून. इन्कलाब जिंदाबाद ही घोषणा कोणी केली? भगतसिंग यांनी. भारताचे राष्ट्रीय फळ कोणते? आंबा. भारताचे राष्ट्रगीत कोणी लिहिले? रवींद्रनाथ टागोर यांनी. मानवी शरीरातील कोणत्या ग्रंथीला मास्टर ग्रंथी म्हणतात? पिट्युटरी ग्रंथी. दिल्लीतील महात्मा गांधीजींच्या समाधीचे नाव काय? राजघाट. आर्मी डे कधी साजरा केला जातो? 15 जानेवारी. हिराकूड धरण कोणत्या नदीवर बांधले आहे? महानदीवर. 1526, 1556, 1761 ची 3 ऐतिहासिक युद्धे कोणत्या शहरात झाली? पानिपत म्हणजे हरियाणा. वाफेच्या इंजिनाचा शोध कोणी लावला? जेम्स वॅट यांनी. कोणत्या मुघल शासकाने दीन-ए-इलाही धर्म केला? अकबर यांनी. जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले शहर कोणते? टोकियो. बीजक ही रचना आहे संत कबीरदास यांची. लाल मातीचा रंग लाल का असतो? लोह ऑक्साईडच्या उपस्थितीमुळे. कोणत्या भारतीय राज्याच्या 2 राजधानी आहेत? जम्मू काश्मीर. भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये कोणती खाडी आहे? मन्नारचे आखात आहे. हवामानाशी संबंधित बदल वातावरणाच्या कोणत्या थरात होतात? ट्रोपोस्फियर. भारतातील कोणत्या राज्यात चीन, नेपाळ आणि भूतान यांना मिळते? सिक्कीम. भारताच्या स्वातंत्र्याच्या वेळी काँग्रेसचे अध्यक्ष कोण होते? JB कृपलानी. संगमरवरी हे एक सुधारित स्वरूप आहे चुनखडीचे. भारत आणि पाकिस्तान दरम्यान धावणारी ट्रेन कोणती? समझोता आणि थार एक्सप्रेस. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे? लडाख. भारत आणि बांगलादेश मध्ये कोणत्या बेटांवर वाद आहे?
काचा, तिऊ बेट आणि दिमूर बेट. कोणते अभयारण्य वन्य हत्तींसाठी प्रसिद्ध आहे? पेरियार हे केरळमध्ये आहे. फुटबॉलच्या ब्लॅक पर्ल कोणाला म्हणतात? सफरचंद. विक्रम साराभाई अंतराळ केंद्र कोठे आहे? त्रिवेंद्रम. ऑइल अँड नॅचरल गॅस कमिशनचे मुख्यालय कोठे आहे? देहरादून. भारतीय संविधानात नागरिकांना किती मूलभूत अधिकार आहेत? 6. जागतिक वन्यजीव निधीने कोणता प्राणी प्रतीक म्हणून घेतला आहे? पांडा. किनवट अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? नांदेड व यवतमाळ. श्री शिवाजी लोक कला विद्यापीठ कोठे आहे? अमरावती. लातूर जिल्हा पूर्वी कोणत्या जिल्ह्यात होता? उस्मानाबाद. जायकवाडी उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? औरंगाबाद. धाराशिव हे जैन व हिंदू लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? उस्मानाबाद. कवी मुकुंदराज यांची समाधी कोठे आहे? अंबेजोगाई. बालाघाट डोंगर कोणत्या जिल्ह्यात आहे? बीड. महाराष्ट्राची दक्षिण गंगा कोणती? गोदावरी. रोजगार हमी योजनेच्या भारतात सर्वप्रथम कोठे सुरू झाली? महाराष्ट्रामध्ये. जागतिक बँकेचे मुख्यालय कोठे आहे? वॉशिंग्टन. गांधी आयुर्वेद करार कोणत्या वर्षी आला? 3 मार्च 1931 रोजी. कालिदासांनी कोणत्या भाषेच्या रचना लिहिल्या? संस्कृत. मानवी शरीरातील सर्वात मोठ्या ग्रंथीचे नाव काय? यकृत. भारतातील पहिला तेल शुद्धीकरण कारखाना कोठे आहे? दिग्बोई, आसाम. भारतातील सर्वात जुने रेल्वे इंजिन कोणते आहे? परी इराणी. हे पहा मित्रांनो, आपण जीके सर्व काही प्रश्न सॉल्व्ह केलेले आहेत. हे पहा, ज्यांना ऑफलाईन बॅच लावायची असेल त्यांनी जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यात आपले ड्रीम मेकर्स अकॅडमी आहे. ऑफलाईन बॅच मध्ये गणित, बुद्धिमत्ता, मराठी हे सर्व पोलीस भरतीचे आणि SSC GD चे क्लास घेतले जातात. धन्यवाद.